लहान मुलांच्या बाबतीत मी अजिबात अनुसरण करून घेणार नाही। तुम्ही प्रस्ताव पाठवून साधी खिडकी बसवली नाही, पत्रा उडतोय, तर पुढचं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय त्याच्यासमोर तुम्ही जायचं। गोंदवले जवळील कचरेवाडीची शाळा आलीये मोडकळीला। विद्यार्थ्यांचा जीव लागलाय टांगणीला। शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्षामुळे मनसेची आक्रमक भूमिका। मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गोंदवले नजीक असलेल्या कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची पाहणी केली। यावेळी शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे कधी उडून जाईल याची शाश्वती नाही। पावसात विद्यार्थ्यांना पावसाच्या शिडकाव्यापासून वाचण्यासाठी वर्गातच कसरत करावी लागत आहे। शाळेची इमारत देखील नादुरुस्त असून खिडक्यामधून येणाऱ्या वाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत सुद्धा कुडकुडून बसावं लागत आहे। शाळेचा पत्रा म्हणजे असं वर वारा आलं, आता जोराचा जरी वारा आला तरी पत्रा अक्षरशः उडून जाईल अशी परिस्थिती असताना सुद्धा हे लोक दुर्लक्ष करतायत। अशी शाळेची दुरवस्था बघून लोक पण आपापल्या मुलांचा जीव धोक्यात घालू इच्छित नाही। त्यामुळे येत्या 8 दिवसात जर येथील दुरुस्ती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही जागेवर ठेवणार नाही असा इशारा देखील धैर्यशील पाटील यांनी दिला। यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, विठ्ठल कचरे, रामेश्वर कचरे, यशवंत कचरे, शुभम कचरे, विजय लोखंडे, हनुमंत लोखंडे, अक्षय लोखंडे आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। या ठिकाणी असणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दिला होता। त्यावेळी अधिकाऱ्यांनी पटाचे कारण पुढे करत चालढकल केली होती। आता सध्या पटाची पूर्तता झाल्यानंतर देखील या शाळेची दुरुस्ती होताना दिसली नाही। त्यामुळे या शाळा इमारतीच्या डागडुजीसाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे या ठिकाणची शाळा दुरुस्त होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। आम्ही आज शाळेच्या समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू पाहिली असता इतकी वाईट परिस्थिती इथली झालेली आहे की वरचा पत्रा सगळा निघालेला आहे। पाऊस आला तर आतमध्ये शाळेमध्ये आतमध्ये पाणी येते, सगळी मुलं पाण्यामध्ये भिजतायत, थंडी वारं, खिडकी एकही नाही पाठीमागे शिल्लक। आणि मग संबंधित शिक्षकांना आम्ही विचारलं असता त्या शिक्षकांनी सांगितले की आम्ही 7 ते 8 महिन्यापूर्वी त्यांना प्रस्ताव पंचायत समितीत दिलेला आहे, पण 8 महिने होऊन सुद्धा अजून शाळेची दुरुस्ती का केली नाही, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। लवकरात लवकर पंचायत समितीतल्या काही ज्या अधिकाऱ्यांना शाळेची दुरुस्तीबाबतची जी कोण आहेत त्या लोकांनी लवकर त्यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा आम्हाला अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही मी त्या 8 दिवसामध्ये। कारण एखादी घटना घडल्यानंतर, एखादा मुलगा दगवल्यानंतर किंवा इतर कुठली घटना झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लक्ष शासन देणार आहे का? शासना जेवढ्या मोठ्या मोठ्या स्कीमा देत आहे, लाडकी बहीण असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो, जर ही गोष्ट जर एका दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या मान तालुक्यातल्या एक कचरेवाडीसारख्या ठिकाणी जर शाळा जर व्यवस्थित नसेल तर ही गोष्ट आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। येत्या 8 दिवसाची मुदत आहे, 8 दिवसात जर शाळेची दुरुस्ती नाही केली तर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही त्यांच्या ऑफिसमधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही।